कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी याच नाशिकच्या खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली आहे। नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा जीव गेलाय। 5 जणांच्या मृत्यूच्या नंतर आता महानगरपालिका प्रशासनाला जाग येताना दिसते आहे। त्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू झालंय। मखमलाबाद रस्ता 2 दिवसांमध्ये तयार करण्याच्या सूचना सध्या गिरीश महाजन यांनी दिल्यात। नाशिककरांना 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बघायला मिळतील असा दावा, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी केलं आहे। हो, स्वतः आपण पाहणी करता अनेक दिवसांपासून रस्त्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यभर गाजतोय। नाही, गाजतोय म्हणजे कुंभमेळ्याच्या निमित्ताने यावेळेला खूप मोठा निधी, जो 35-40 कोटी रुपये निधी नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यावेळी मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं आहे की सगळे रस्ते जे आहेत ते वर्षानुवर्ष डांबरी आहेत आणि ट्रॅफिक इतकं झालेलं आहे, इतक्या गाड्या चालत आहेत आणि त्यामुळे दरवर्षी मग हे रस्ते दाबले जात आहेत। पावसाळ्यामुळे खड्डे पडत आहेत आणि पुन्हा मग दरवर्षी तोच प्रश्न निर्माण होतो आहे। आणि म्हणून यावर्षी असं ठरलं की सगळे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत, सगळे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत, व्हाईट टॉपिंग करायचे की पुढचे 30-40 वर्षी खड्डाच पडणार नाही। आणि म्हणून जर आपण दूरचा विचार केला तर मला वाटतं खूप मोठा निधी नाशिक शहराला मिळालेला आहे, नाशिक जिल्ह्याला मिळालेला आहे। सगळे रस्ते आम्ही सिमेंटचे करतो आहोत। सगळ्या युटिलिटी ज्या 8-9 त्या सगळ्या खाली दाबाव्या लागणार आहेत। मग ड्रेनेजची व्यवस्था करावी लागेल, वॉटर सप्लायच्या लाईन आहेत, MGNLची गॅसची लाईन आहे, फायबर केबल आहे। या ठिकाणी सगळ्या लाईन, कॅमेऱ्याची ते लाईन, सगळ्या लाईनी खालून जात आहेत आणि म्हणून ते खोदावं लागतं आहे। त्यामुळे पावसाळी यावेळेला अधिक होतं आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे मग खड्डे पडलेत, ही वस्तुस्थिती आहे। पण ते खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वार लेवलवर आम्ही करतो आहे। या आठवड्याभरामध्ये सगळे खड्डे बुजवले जातील। आपण बघताय सगळे काँक्रीटच्या रस्त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे आणि म्हणून गेल्या 3 दिवसापासून मी नाशिकमध्येच आहे। सगळ्या ठेकेदारांची बैठक घेतली, अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज होत्या त्यांनाही बोलवलेलं होतं आणि अशा पद्धतीने लवकरात लवकर कसं काम होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।